हॅलो नमस्कार मित्रांनो, WRD भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा मित्रांनो, जलसंपदा विभाग भरती रिलेटेड काय नवीन अपडेट समोर आलेले आहे ती सर्व अपडेट मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। जर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। त्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केलेला नसेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल। या टेलिग्राम चॅनलवरती मित्रांनो आपण युट्यूबच्याही अगोदर सर्व अपडेट शेअर करत असतो, त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया। तर बघा, जलसंपदा भरती रिलेटेड काय ऑफिशियल अपडेट किंवा नवीन अपडेट समोर आले आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा, जलसंपदा विभागातील रिक्त पदांची माहिती समोर आलेली आहे। सहाय्यक अभियंता या पदासाठी श्रेणी 2 साठी बघा स्थापत्य 334 जागा रिक्त आहेत। त्यानंतर सहाय्यक अभियंता श्रेणी 2 यांत्रिकी यासाठी मित्रांनो 13 जागा रिक्त आहेत। सहाय्यक अभियंता श्रेणी 2 विद्युत व यांत्रिकी यासाठी या पदासाठी 21 जागा रिक्त आहेत। ही अपडेट समोर आलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी महत्त्वाची माहिती आहे, या ठिकाणी तुम्ही हे प्रसिद्धी पत्रक बघू शकता मित्रांनो, जलसंपदा विभाग तिसरा जलसंपदा विभाग भरतीचे प्रसिद्धी पत्रक आहे। विषय बघा, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये माहिती मिळण्याबाबत। तर या ठिकाणी बघू शकता पदाचं नाव वगैरे दिलेलं आहे, या ठिकाणी अर्ज क्रमांक वगैरे दिलेला आहे। या ठिकाणी हे ऑफिशियल माहिती बघू शकता। पदनाम पदाचं नाव बघा, सहाय्यक अभियंता श्रेणी 2 स्थापत्य 334 रिक्त पदे, सहाय्यक अभियंता श्रेणी 2 यांत्रिकी 13 रिक्त पदे, सहाय्यक अभियंता श्रेणी 2 विद्युत व यांत्रिकी 21 रिक्त पदे। तर बघा, या ठिकाणी महत्त्वाची माहिती आहे, जलसंपदा विभागातील सहाय्यक अभियंता स्थापत्य श्रेणी 2 गट ब या संवर्गातील 334 पदे रिक्त आहेत। तसेच महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2022 करता 102 पदांचे मागणी पत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवण्यात आले होते। त्यानुसार सदर पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 101 उमेदवारांची शिफारस प्राप्त झालेली असून सदर उमेदवारांना नियुक्ती देण्याची कार्यवाही सद्यस्थितीत सुरू आहे। महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2024 मधील सहाय्यक अभियंता श्रेणी 2 स्थापत्य, सहाय्यक अभियंता श्रेणी 2 विवया, सहाय्यक अभियंता श्रेणी 2 यांत्रिकी या संवर्गातील मागणी पत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवण्यात आलेले नाही। तसेच आपल्या ऑनलाईन अर्जातील अपेक्षितलेल्या माहितीच्या अनुषंगाने विभागातील सहाय्यक कार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता श्रेणी 1 या संवर्गांच्या पदांच्या मागणी पत्राची माहिती आस्थापना कार्यालयाशी संबंधित आहे। त्यामुळे सदर माहिती उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने माहिती अधिकार 2005 अंतर्गतचा आपला ऑनलाईन माहिती अर्ज आवश्यक कार्यवाहीसाठी राज्य जनमाहिती अधिकारी स्थापना यांच्याकडे पाठवण्यात येत आहे। तर बघा, अशी काही अपडेट होती। तर आपणास विनंती करण्यात येत आहे की प्रस्तुत माहिती करता आपण परस्पर त्यांच्याकडे पाठपुरावा करावा। प्रस्तुत माहितीने आपले समाधान न झाल्यास श्री सुहास ब जाधववर प्रथम आपली अधिकारी तथा अदर सचिव जलसंपदा विभाग मुख्य इमारत या ठिकाणी त्यांचा ऍड्रेस वगैरे दिलेला आहे नुसार 30 दिवसांच्या आत प्रथम अपील दाखल करण्यात यावी। तर ही मित्रांनो जलसंपदा विभाग भरती रिलेटेड नवीन अपडेट समोर आली होती। रिक्त पदांची माहिती समोर आली होती, ती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। व्हिडिओमध्ये जर काही डाऊट असेल कमेंटमध्ये विचारू शकता। थँक्यू सो मच, धन्यवाद।